नमस्कार विद्यार्थ्यांनो, परत एकदा इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या प्रकरण 7 फुटप्रिंट्समध्ये आपलं स्वागत. आज आपण आपल्या या भागाचा तिसरा भाग पाहणार आहोत. आपण पाहिलं रेखा मावशीच्या पायांचा ॲप सुमितने तयार केलेला आहे आणि त्यांचे पायांचे ठसे हे कसे आलेले आहेत, सिल्वर मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स म्हणून त्या ॲपने दाखवलेलं होतं. त्यामुळे सुमित खुश झाला होता. पण त्यावर पावडे काकांनी काय झाली, नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं हे ॲप काहीतरी भलतंच दाखवत आहे. त्यावर आता सुमित काय बोलला हे आपण पाहूया. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजऱ्या तळव्याकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायांचं पाहूया का? त्यात पाहायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ व मऊसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले, पण काय, चल काय सांगते तुझं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. तर आता पावडे काकांच्या पायांकडे बघून सुमित बोलला, काका चला मग तुमचे पाय बघूया का? गोजिऱ्या तळव्यांकडे त्यांचे जे नरम मऊसूत असे पाय होते त्यांना बघत त्यांनी सांगितलं. तर त्यावर पावडे काका म्हणतायत, त्यात काय बघायचं आहे, माझे बघ किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत. ते तुझं ॲप काय सांगणार त्याच्यात, असं म्हणून त्यांनी आपली गोष्ट सांगितली. पण चल शेवटी तुझा ॲप काय म्हणते ते तरी बघूया, अशी त्यांनी एक गोष्ट पुढे जोडून टाकली. सुमितने पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केला. काका आता तुम्ही कुठून आलात, त्याने आता विचारलं. आता तुम्ही कुठून आलात? त्यावर पावडे काका म्हणाले, विश्रांतवाडीहून. कुठून आले ते? विश्रांतवाडीहून. कसे आलात हेही विचारलं. त्याने रेखा मावशीलाही विचारलं होतं ना कसे आलात, इथेही त्यांनी तेच विचारलं. अर्थातच कारण्या. आता हे कसे आले होते, कारणे. रेखा मावशी कसे यायचा, चालत यायच्या. 20 किलोमीटर कारणे, तुम्ही एकटेच, सुमितची शंका. तर आता त्यांनी काय विचारलं, 20 किलोमीटर तुम्ही एकटेच कारणे आलात? तर सुमितने अशी शंका व्यक्त केली. तर त्यावर पावडे काका म्हणाले, हो का? तर त्यावर आता पावडे काकांचा जरा राग होता. त्याने बोलले की हां मग, अच्छा पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? तर त्यांनी विचारलं की आठवड्यातनं तुमचं फिरणं किती होतं? रेखा मावशीलाही विचारला होता, सेम क्वेश्चन त्याने इथे विचारलेला आहे. अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटरवर आहे. रोजच 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारणं तुम्ही एकटेच ये-जा करता? तर मग त्यांनी पुढे विचारलं की फक्त ऑफिसच 16 किलोमीटर आहे, तर रोज 35-40 किलोमीटर तर नक्कीच मी फिरतो, असं पावडे काकाने सांगितलं. आणि ते सगळं कारणे एकटेच ये-जा करतो हेही त्यांनी सांगितलं. तो सुमित ने क्या किया, पावड़े काका के पैरों को देखा और कहा कि चलो आपके कोमल पैरों का भी हम क्या करते हैं, फुटप्रिंट्स निकालते हैं. तो पावड़े काका ने उनको बोला, अरे निकालने की क्या ज़रूरत है, मेरे पैर देख कितने साफ़ सुथरे और नरम है, तो ये फुटप्रिंट्स तुम्हारा क्या दिखाएगा, चल फिर एक बार देख ही लेते हैं तेरा फुटप्रिंट्स क्या दिखाता है, करके उसने रजामंदी जता दी. सुमित ने पावड़े काका का अब डेटा ऐप में डालना चालू कर दिया. उसने पूछा, काका आप कहाँ से आए हो? तो उसने बताया, मैं विश्रांतिवाड़ी से आया हूँ. कैसे आए हो? तो उसने बताया, मैं कार से आया हूँ. 20 किलोमीटर कार ने? तो उसने बोला, 20 किलोमीटर कार से अकेले आते हो? तो उसने बोला हाँ. तो उसके बाद उसने बोला, अच्छा पर काका आप मैं हफ्ते भर में कितना किलोमीटर एवरेजली ये करते हो, घूमते हो? तो उसके ऊपर उसने बोला, मेरा ऑफिस ही 16 किलोमीटर दूर है, तो रोज़ मुझे 35 से 40 किलोमीटर तो ज़रूर ये करना पड़ता है, ट्रैवलिंग करना ही पड़ता है, और वो सब मैं अपने कार से करता हूँ, अकेला आते जाता रहता हूँ. ऐसे उन्होंने सारी बात बता दी. पावडे काका रोज 35 ते 40 किलोमीटर प्रवास करतात. हे ऐकून सुमितला जरा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, हे सगळा प्रवास तुम्ही एकटाच ये-जा करता का? त्यावर पावडे काका थोडेसे चिडले आणि ते म्हणाले, हो नाहीतर काय, बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. मग जरासा काकांना चीड आली की हा एवढा असं का मूर्खासारखे प्रश्न विचारतोय, माझ्याकडे कार असताना मी कारनंच जाईन ना.
कसं काय मी चालत जाईन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करेन. त्यामुळे त्यांनी म्हटले की हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ, असं त्यांनी रागवून सुमितला बोलले. त्यावर आता सुमितने पुढचा प्रश्न घ्यायला सुरुवात केली. सुमित बोलला, काका तुम्ही काही झाडं लावली आहात का? पावडे काकूंनी त्यावर मध्येच स्नेहल बोलते, पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देता आली नाही काकांना. ते काय झाड लावणार? स्नेहलनी एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लागवला. त्यावर आता प्रश्न सुमितने विचारला होता की तुम्ही काही झाडं लावली आहात का? ज्याप्रमाणे आपल्या रेखा मावशीला प्रश्न विचारला होता तेव्हा तिने सांगितले होते मी 2 झाड लावले. पण इथे प्रकार पूर्ण उलटाच होता. त्यावर स्नेहल काय बोलली तर म्हणली, पावडे काकूंनी काकांना कुंडीत रोपं लावण्यासाठी माती मागितली तर ती आणून दिली नाही, तर हे काय झाड लावणार, असं स्नेहलनी त्यांना टोमणा दिला. मतलब जब सुमित ने उन्हें पूछा कि आप रोज़ 35 से 40 किलोमीटर का अंतर रोज़ ट्रैवलिंग करते हो, तो ये ट्रैवलिंग कैसे करते हो? कार से करते हो और अकेले करते हो? उसके ऊपर काका चिढ़ गए और उन्होंने बोला कि नहीं तो क्या मैं बस से लटकते हुए जाऊँ, मेरी खुद की कार है तो उसी में जाऊँगा ना. तो फिर उसके बाद सुमित ने ज़रा शांत करने के लिए उनको दूसरा सवाल पूछ लिया. अब सुमित ने पूछा, काका आपने कभी कोई पेड़ लगाया है? जिस तरह रेखे मौसी को पूछा था उसी तरह उन्होंने इनको भी पूछ लिया. उसके ऊपर बीच में ही स्नेहल ने उन्हें टोका और कहा कि काकू ने इनको प्लांट लगाने के लिए मिट्टी लाने के लिए कहा था तो वो नहीं ला पाए, तो ये क्या पेड़ लगाएंगे? ऐसे स्नेहल ने स्ट्रेट ड्राइव लगाकर बता दिया. मतलब सीधी सीधी बात बता दी और पावडे काका को थोड़ा सा नाराज़गी महसूस हो गई. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला. काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. अब फिर से और थोडीशी जानकारी, अजून थोडीशी माहिती सुमितनी आपल्या ॲपवर पावडे काकांची भरली आणि मग नेहमीप्रमाणे तो निळा तुकडा जो होता पायपुसणीच्या आकाराचा तो उगवला आणि त्याच्यावर काय होते, पावडे काकांची पावलं उमटली होती. और थोड़ी सी जानकारी पावड़े काका के बारे में सुमित ने ले ली और वो सब जानकारी उसने ऐप में डाल दिया और फिर उसने वो बटन दबा दिया और फिर जिस तरह रेखा मौसी का फुटप्रिंट आया था वैसे पावड़े काका का भी फुटप्रिंट आया था. पर फरक था कुछ. 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. आता काय झालं, जेव्हा ॲप पूर्ण चालू झाला आणि रिझल्ट आला तेव्हा पावडे काकांचे पाऊलचिन्ह कशी झाली होती, 2 काळे कुट्ट पाऊलचिन्हे त्यांना दिसलेली होती आणि त्यावर लिहिलेलं होतं, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, म्हणजे तुमचे पाय हे काय आहेत, एकदम घाणेरडे आहेत. परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स आहेत तुमचे, म्हणजे एकदमच घाणेरडे आणि ब्लॅकमधले असे फुटप्रिंट्स आहेत. हे ऐकून पावडे काकांचा चेहरा एकदम पडला, नाराज झाला. चेहरा पडणे, नाराज होणे. त्यावर पावडे काकांना राग आला आणि आता ते म्हणले, हे असे व्हर्च्युअल गोष्टी सांगू नका, कारण प्रत्यक्षात दिसतंय ते काय वेगळंच होतं. पावडे काकांचे पाय हे एकदम मऊसूत आणि गोजीरवाणे गुलाबीसारखे होते, पण आता हे ॲप काय वेगळंच दाखवत होतं. त्यामुळे हे व्हर्च्युअल म्हणजे आभासीत, जी नाही ती गोष्ट आपल्याला आहे असं दिसणे म्हणजे आभासीत. असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही, असं पावडे काका रागाने म्हणाले. जब सुमित ने सारी जानकारी ले ली और फिर कहा कि अब हम आपका रिज़ल्ट देखते हैं, तो रिज़ल्ट में क्या दिखा, तो पावडे काका के फुटप्रिंट्स एकदम ब्लैक दिखे और नीचे लिखा हुआ था कि यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, मतलब आपके फुटप्रिंट्स बहुत गंदे हैं, परफेक्ट ब्लैक हैं. एक्चुअली देखा जाए तो पावडे काका के फुटप्रिंट्स दिखने में
अगर फुट्स देखे तो हमने उनको फुट्स देखा तो एकदम नरम कोमल और स्वच्छ दिखते थे, पर वो क्या हुआ, यहाँ पे ऐप ने उनका रिज़ल्ट बिल्कुल उल्टा दे दिया था। इसलिए उनका चेहरा एकदम उतर गया, नाराज़ हो गए और उन्होंने अब गुस्से में कहा कि ऐसी वर्चुअल बातों पर मेरा विश्वास नहीं है, ऐसी वर्चुअल बातें मुझे मत बताओ। आभासी, वर्चुअल मतलब आभासी, जो नहीं है वो दिखना, उसे कहते हैं आभासित या वर्चुअल। सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिले आणि तो समजावण्याच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. अब सुमितनं त्यांचा नाराज चेहरा पाहिला आणि त्यांना असं वाटलं आता आपण काकांची जरा समजूत काढावी आणि त्यांनी म्हटला, माफ करा काका, पण ही पावलं काय आहेत, व्हर्च्युअल नाहीत, उलट ती काय आहेत, खरीखुरी आहेत. काका, हे काय करतं ॲप, तर आपण दैनंदिन व्यवहारात किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. त्यामुळे काय होतं, याच्यात फुटप्रिंट्स आपल्याला असे दिसत आहेत. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. म्हणजे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जे काही कार्बन उत्सर्जन करतो दिवसाभरात, त्याचं हे फुटप्रिंट्स रेखान करतं, असं त्यांनी सांगितलं. तो सुमित ने पावड़े काका का नाराज चेहरा देखकर उसने अब समझाने की मूड में उन्हें बताया, माफ़ करो काका, पर ये फुटप्रिंट्स वर्चुअल नहीं है, तो बिल्कुल ये सही है। हम हमारे रोज़मर्रा की ज़िंदगी में जो भी कार्बन उत्सर्जन करते हैं, मतलब हमारी तरफ से वातावरण में जितना भी कार्बन छोड़ते हैं, उसके हिसाब से ये ऐप फुटप्रिंट्स बताता है। मतलब अगर हमने हमारी जीवन शैली में कम से कम कार्बन इस वातावरण में उत्सर्जित किया, बाहर निकाला है, तो क्या होगा, कम से कम हमारे फुटप्रिंट्स गंदे दिखेंगे। इसीलिए कार्बन पावड़े काका की ज़िंदगी में ज़्यादा ये था, पोल्यूशन फैलाने का काम होता था, क्योंकि वो कार से अकेले आते जाते थे और कार का धुआं जो है वो बिल्कुल बहुत ज़्यादा कार्बन छोड़ता है। तो उसके ऊपर अब उन्होंने बोला कि अब और थोडा समजाने की कोशिश की. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजे त्याच्या दुपटीने अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. आता सुमित समजवायला लागला, तुम्ही 20 किलोमीटर अंतर कारनं येता जाता तेव्हा तुम्ही 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता, असं त्याने सुमितने पावड़े काकांना सांगितलं. अब उसके अंदर सुमित ने पावड़े काका को समझाया कि आप 20 किलोमीटर अगर कार से जाते हो तो आप 1 लीटर पेट्रोल जलाते हो और 1 लीटर पेट्रोल से उससे दुगना कार्बन डाइऑक्साइड आप वातावरण में या फिर इस बाहर के एनवायरनमेंट में छोड़ते हो, इसीलिए आपके फुटप्रिंट्स इतने काले दिख रहे, ऐसे सुमित ने उन्हें समझाया. काहीतरीच मला पटत नाही, काका म्हणाले. काका ने फिर भी बोला कि नहीं, मुझे नहीं पटता है आपका ये बात. तो इसीलिए अब सुमित ने फिर से कहा, काका हे शास्त्रीय सत्य आहे, तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा रंग काळा ठरतो. तो उसने बोला कि आपके दैनंदिन जीवन में जो कार्बन छोड़ने का प्रमाण है उसके हिसाब से ही आपके पैरों का रंग काला आया है. उसके बाद आगे उसने समझाने की कोशिश किया कि आप जब 20 किलोमीटर जाते हो तो 1 लीटर पेट्रोल जलाते हो तो उससे दुगना कार्बन डाइऑक्साइड आप हवा में छोड़ते हो, तो इसीलिए आपके फुटप्रिंट्स इतने काले आए हैं. ऐसे बोलने के बाद उन्होंने बोला कि मुझे नहीं, आपने ये जो कहा है वो मुझे नहीं, ये मेरा मन मानने से इनकार कर रहा है. तो उसके ऊपर सुमित ने कहा कि ये शास्त्रीय सत्य है, साइंटिफिकली ये सही बात है, आपने जितना कार्बन छोड़ा उसके हिसाब से आपके पैरों के निशान उतने काले आ रहे हैं. तो अब आगे उसने बताया, रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर व चंदेरी आहे. तो उसने आगे बताया, रेखा मावशीच्या दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, कारण रेखा मावशी ही सगळा प्रवास कसं करते,
पायी करत असते किंवा सायकलवर. पायी चालल्याने कार्बन उत्सर्जन होतो का? नाही, कार्बन डायऑक्साईड सोडला जात नाही. त्यापेक्षा अजून दुसरी एक गोष्ट आहे, ती कुठली? तर ती सायकलवर जाते. तर सायकलवर जातानाही कार्बन सोडला जात नाही. तिने आपल्या घरासमोर 2 झाडं लावलेली आहेत. त्यातली एक लिंबाचं झाड पण आहे. लिंबाचं झाड हे वातावरण शुद्ध करण्यास मदत करतं. त्यामुळे म्हणजे काय, तिने एकंदरीत या वातावरणाला पोषक असं वातावरण तिने तिच्या दैनंदिन जीवनात वापरलेलं आहे. त्यामुळे तिची पावलंही अधिक सुंदर आणि चंदेरी आलेली आहेत, असं त्यांनी सांगितलं. उत्सर्जनाला बाहेर सोडण्याला वावच नहीं. उत्सर्जन मतलब बाहर छोड़ना, हमारी बॉडी से या हमारे दैनंदिन काम से बाहर छोड़ना. तो उसने और समझाने की कोशिश की. उसने कहा, रेखा मौसी के रोज़मर्रा की ज़िंदगी में उनका कार्बन उत्सर्जन का जो प्रमाण है वो बिल्कुल ना के बराबर है, क्योंकि वो चल के आती है, चल के जाती है, या फिर साइकिल से आती है, साइकिल से जाती है. तो वो जहाँ पे भी घूमती है वो पैदल घूमती है, इसीलिए उसके कार्बन उत्सर्जन का उसके लिए कोई स्थान ही नहीं बचता है. और उसने अपने इतने छोटे से झोपड़े के सामने 2 पेड़ लगाए हैं, और उसके अंदर से एक नीम का पेड़ है जो वातावरण शुद्ध करने का काम करता है. तो टोटल ऐसा है कि रेखा मौसी की पूरी ज़िंदगी में उसने कभी कार्बन उत्सर्जन का ज़्यादा काम किया ही नहीं है. तो इसीलिए उसके पैर या उसके फुटप्रिंट्स ज़्यादा सुंदर और सिल्वर्ड है. ऐसे सुमित ने पावड़े काका को और सबको समझा दिया. हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. आपल्या वहीमध्ये कराल ही अपेक्षा.